हा, तर तणावामुळे नेमकं नुकसान काय होतं? पहिलं उत्पादनात घट येते. आता उत्पादनात घट येते म्हणजे काय? आता तणांचे प्रकार आपण बघितले. आता काही तण हंगामी आहेत आणि काही आहेत ते बहुवर्षावी आहेत. आता ही हंगामी तण आहे. हंगामी म्हणजे सर्वसाधारणपणे 4 महिन्यामध्ये त्याचं आयुष्य संपतं. हे मात्र बहुवर्ष म्हणजे अनेक वर्ष राहतात. हरडी असेल, लवाळ असेल, अनेक वर्ष राहतात. काही पावसाळ्यात उगवतात आणि काही हिवाळ्यात उगवतात असं म्हणतोय आपण, पण आजकाल तो सीझन राहिलेला नाही. आणि काही आहेत ते द्विहंगामी आहेत, म्हणजे 2 वर्ष राहतात. त्यामध्ये विशेषतः एक उदाहरण आहे जंगली गोबी. गोबी म्हणजे फुलगोबीला हिंदीमध्ये गोबी म्हणतात. तशा पद्धतीने वाढणार आहे, त्यावरून दिलेलं हे नाव आहे. हे द्विहंगामी म्हणजे 2 हंगामापर्यंत हे जगतं. पावसाळ्यात आलं तर ते उन्हाळ्यापर्यंत राहतं असा अर्थ आहे. बाकी हंगामी पण त्याचे काही खरीप असतील, काही उन्हाळे असतील. मात्र ते आता वर्गीकरण करणं अवघड आहे, कारण आपल्याला बऱ्यापैकी ओल राहते. त्यामुळे खरीपामध्येच येतं आणि पावसाळ्यात येत नाही असं होत नाही, उन्हाळ्यात येत नाही असं होत नाही, हिवाळ्यात पण जगत नाही असं पण होत नाही. त्यामुळे हंगामानुसार बघणं थोडंसं मुश्किल आहे, फरक स्पष्ट करा किंवा त्यातला विभागणी करणं. त्यापेक्षा आपण प्रामुख्याने द्विहंगामी आणि बहुवर्षावी असे 2च प्रकार आपण बघूया. बहुवर्षावी म्हणजे ज्यांचं आयुष्य अनेक वर्ष आहे, 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष. आपण ते जर बंदोबस्त नाही केला तर ती 10 वर्ष राहतात. ह्यात विशेषतः लव्हाळा किंवा हरडी 2 उदाहरण आहेत बहुवर्षावीमध्ये आपल्या दृष्टीने महत्वाचे असणार. तर उत्पादनामध्ये घट काय येते? तर हे जर आपल्या पिकाच्या सोबत असेल, आधी असेल, नंतर असेल, तर उत्पादनामध्ये ऊस असेल तर कदाचित 3-4 टनांनी कमी येईल. फुलकोबी केली असेल तर 12 टन, याच ठिकाणी 11 टनच येईल. हे उत्पादनामध्ये घट आहे. म्हणजे जेवढं मिळणार आहे टनेज त्यामध्ये घट आहे. दुसरं, लागवड खर्चामध्ये वाढ. लागवड खर्चाचा अर्थ काय? लागवडीचा बऱ्याच जण खत असं घेतात, आपण ग्रामीण शब्द वापरतो, पिकाला लागवड टाकली. तसं नाही, प्लांटिंग असा शब्द घ्यायचा आहे. उत्पादनाचा खर्च म्हणजे जेव्हा आपण पूर्व मशागत करतो, पूर्व मशागत पीक लावण्याच्या पूर्वी तण असेल तर मशागत जास्त करायला पाहिजे. त्यानंतर जेव्हा पीक उभं राहतं तेव्हा तण असेल तर पुन्हा अंतरमशागत जास्त करायला पाहिजे. त्यामुळे तो खर्च वाढतो. बांधण करायचं असेल, तणनाशक फवारायचं असेल आणि कुठले आऊत करायचे असतील तर तो खर्च वाढतो असा अर्थ आहे. म्हणजे एखाद्या क्षेत्रामध्ये ऊस करण्यासाठी तण निरीक्षित असेल तर कदाचित त्या उत्पादन खर्च 10 ते 12 हजार येईल एकर पाठीमागे. आणि तण मार्केट असेल तर 20,000 पर्यंत जाईल. 20,000 म्हणजे 8,000 खर्च वाढला. म्हणजे आत्ताच्या मार्केटनुसार किमान 3 टनाचं वजन ह्या तणासाठी गेलं. असं उत्पादन खर्च वाढ सांगायचं. उत्पादन खर्च वाढाला की प्रॉफिट मार्जिन कमी झालं. लक्षात येईल. स्मार्ट शेतकरी तोच आहे की जो उत्पादन खर्च कमीत कमी ठेवून उत्पन्न जास्त करतो. म्हणजे एखाद्यानं एकरला 50,000 खर्च केले म्हणून त्याच्यात 1 टन ऊसाला 3,500 आणि एखाद्यानं 10,000 खर्च केले म्हणजे त्याच्या ऊसाला 2,500 असा दर नाहीये. शेतकऱ्यानं किती खर्च केला याच्याशी काही देणं घेणं नाहीये. लक्षात ठेवा. 1 टन वजन आणि एवढी रिकव्हरी असेल एवढे पैसे मिळणार हे ठरलेलं गणित आहे. तशा पद्धतीनं विचार करताना कुठल्याही पिकात असंच आहे. आपण मेथी विकायला नेली, पेंडी, टोमॅटो विकायला नेले, फुलकोबी विकायला नेली, तर तुम्हाला उत्पादनाला खर्च किती आलाय याची ग्राहकाशी काही देणं घेणं नाही. त्यामुळं हे आपलं काम आहे की उत्पादन खर्च कमी ठेवणं, लागवड खर्च कमी ठेवणं आणि त्याच्यामध्ये तणाचं व्यवस्थापन जर व्यवस्थित केलं तर ते कायमस्वरूपी उत्पादनाचा खर्च कमी होतो. नुसतं एका पिकापुरतं मर्यादित नाही. एकदा बहुवर्षात तणानं वाकलं की जेवढी पिकं आपण 10 वर्ष करू त्या प्रत्येकामध्ये उत्पादन खर्च तो वाढणारच. त्यामुळे बहुवर्षाही तण जास्त सांभाळायला लागतं आपल्याला. मग काल एक विधान मी केलं होतं की बऱ्याचशा औषध तयार करणाऱ्या कंपन्यांनी, म्हणजे बुरशीनाशक, कीटकनाशक करणाऱ्या कंपन्यांनी अलीकडं तणनाशक तयार करण्याची प्रोसेस मोठ्या प्रमाणात केली आहे. कारण शेतकऱ्याला आज रोग आणि कीड बंदोबस्त करणं, एका अंगावर विचार करणं थोडंसं सोपं आहे. मात्र बहुवर्षावी तणांचा विचार करणं कायमस्वरूपी डोकेदुखी आहे. आता गाजर गवत किंवा काँग्रेस ज्याला आपण म्हणतोय ते हंगामी आहे, पण कुठल्या हंगामात येत नाही असं नाही. मात्र हंगाम म्हणलं की मरतं. मात्र मरत असताना शेकड्याने बिया त्या ठिकाणी जमाला घालून मरत. म्हणजे कसला हंगाम म्हणायचं, पुन्हा ते पुढे चालूच राहतं. त्यामुळे तणांची डोकेदुखी मोठी असल्यामुळे तणनाशकाला मागणी भरपूर आहे. या अनुषंगानं बऱ्याचशा कंपन्यांनी आपला मोर्चा तणनाशक उत्पादन वळवलाय. हे पण त्यातनं तुम्हाला कळेल. उत्पादनामध्ये घट येणं सांगितलं, उत्पादन खर्चात वाढ म्हणजे काय सांगितलं. पुढचं उत्पादनाची प्रत. आता उत्पादनाची प्रत याचा अर्थ काय? मोठ्या आकाराची फळं असणं, मोठ्या आकाराच्या बी असणं, ह्याच्यामध्ये घट येतं. कारण खाणाऱ्या त्या पिकाला ही तण स्पर्धा करतात. त्यामुळे त्याला पाणी कमी देत उपलब्ध होतं, खत उपलब्ध कमी होतं, त्यामुळे त्याची प्रत कमी होते. म्हणजे आकार कमी होईल, रंग फिका राहील, चव कमी राहील. जे असं ते क्वालिटी पॅरामीटर्स उत्पादनाची ती कमी राहते. गड्डे आकाराने लहान राहतील तर ती उत्पादनाची प्रत कमी आली की दर कमी आला.
बरोबर आहे ना. लिंबू आकाराने मोठे असतील तर काही 2 रुपये जाईल उन्हाळ्यामध्ये, आणि लहान असतील तर मग 50 पैसे जाते. चिकू मोठा असेल तर त्याला दर वेगळा राहील, लहानाला दर वेगळा राहील. असं म्हणजे प्रत कमी आली की आपला फायदा कमी होतो. त्यानंतर जनावर उत्पादनात परत दूध, आता हे कसं ते सांगितले, जनावरांनी समजा गाजर गवत खाल्लं, काँग्रेस खाल्लं तर दुधाला तसा स्वाद येतो, तसा स्वाद दुधाला येतो, त्यामुळे दुधाची प्रत कमी होते असं सांगितलं. टाकण्यासारखी तीव्र दर पासणारी तण जर जनावरांना खाली दुभत्या जनावरांनी, तर त्याच्या दुधाला येणारी जी काही वासावर दूध धन असं मानतात, तर ती समस्या जास्त येते, त्याची क्वालिटी कमी होते. असा तो मुद्दा घ्यायचा आहे. त्यानंतर कीड रोग आणि आश्रय, तर आता जेव्हा हे शेतामध्ये असतं, बांधावर वाढलं असेल तर विशेषतः कटोरम नावाची एक कीड आहे. कटोरम बऱ्याचशा किडीला आश्रय मिळतच, पण कटोरम विशेषतः जास्त प्रसिद्ध आहे. ही बटाट्यावरती खूप मोठी समस्या आहे. किंवा गुलाब पिकामध्ये काही केसाळ अळी किंवा कॅटरपिलर असं म्हणतात इंग्लिशमध्ये, भुंगेरी, तर हे रात्रीच्या वेळेमध्ये आश्रय करतात, बाहेर जागा असते. हे जर बांध जर तण विरहित असेल तर त्या ठिकाणी राहू शकत नाही, लक्षात येईल. त्यानंतर तुम्ही आता काल तुम्हाला माठ्याची भाजी मी सांगितली, तर त्याच्यावरती बुरशी येते. म्हणजे जेव्हा पिकावरती काय नसेल त्यावेळा ती त्या तणावरती बुरशी वाढते, पुन्हा पीक वाढते की तीच बुरशी इकडे येऊन पिकावरती परत त्या ठिकाणी आक्रमण करते. म्हणजे राहण्यासाठी जागा, म्हणजे एखाद्याला आपण राहण्यासाठी जागा करणं आणि त्यानं पुन्हा चोरी करणं, आपला त्रास देणं, हे कसं घडतं आपल्या दैनंदिन जीवनामध्ये. तशा पद्धतीनं रोग आणि किडींना आश्रय द्यायचं काम हे तण करतात. म्हणजे बाकीबरोबर स्पर्धा करतातच, त्याच्याशिवाय याने जातात नुकसानकारक काम करून देतात. म्हणजे त्या शेतामध्ये रोग आणि कीड वाढण्याचं कारण तण एक अप्रत्यक्षपणे आहे, कारण त्याला ह्याला जागा तयार करून देतात. त्यानंतर पाणी पुरवठ्याची समस्या, म्हणजे पाण्याचे पाट असतील. आता ड्रीप आणखीन स्प्रिंकलर पाणी देणं ही समस्या येणार नाही. म्हणजे भुईपाटावर पाणी देण्याची पद्धत आहे. एका ठिकाणी चेंबर असतो आणि एक 100-200 मीटर पाणी आपण पाटाने वाहून ठेवतो, त्यानंतर मग सरीला आपण सोडतो. हे पाण्याचे वाहणारे जे पाट आहेत त्याच्यामध्ये तण जर माकला असेल तर ते पाणी त्या गतीने येत नाही, ते दुरुस्तीचा खर्च वाढतो, तर तिकडे लक्ष द्यावं लागतं. पाणी फुटणं आणि जेवढ्या क्षमतेनं पाणी यायला पाहिजे तेवढ्या क्षमतेनं पाणी येत, ही एक समस्या ठिकाणी मांडलेली आहे. त्यानंतर जमिनीची किंमत, आता तणाने माकली जमीन असेल तर त्याची किंमत म्हणजे बाजारात किंमत, जमीन एखादी विकायची आहे तर आज जमिनीचा दर सर्वसाधारणपणे 25 लाख रुपये, 30 लाख रुपये, 35-40 लाखापर्यंत आहे. आता रोड टच असेल तर प्लॉटिंगचं तो वेगळा आहे. सर्वसाधारण शेत जमीन ज्याला म्हणतो बागायती, तर जमीन चांगली असेल तर 40 लाखापर्यंत जाते. आणि ती जर जमीन तणाने मागल्याचं कदाचित 20 लाखाला मागेल तो घेणारा, 15 लाखाला मागेल. काम म्हणतोय की जमीन पडून आहे, किती तणाने मागले ती किंमत आहे, लक्षात येईल. अशा पद्धतीने जमिनीच्या किंमतीवर परिणाम होतो. त्यानंतर अवजार जे आहेत, ट्रॅक्टर असेल किंवा कुरी असेल, फणी असेल, तर ह्याचा मेंटेनन्स वाढतो. कारण स्वच्छ जमिनीतून आपण अवजार फिरवणं आणि तणिक जमिनीतून अवजार फिरवणं, जेव्हा त्या तणिक जमिनीत जाईल तेव्हा त्याचे मुळं काढण्यापर्यंत त्याला ताकद खर्च करावा लागतो. त्यामुळं त्याच्या अवजारांचा मेंटेनन्सचा, ट्रॅक्टरच्या मेंटेनन्सचा खर्च वाढतो. अशा पद्धतीचे 8 हे नुकसानीचे मुद्दे आहेत आणि म्हणून त्याचा आपण बंदोबस्त करतो, तण नियंत्रण करतो. आता तण नियंत्रण पद्धती आपण बघू आणि मग विराम आपण. तर नियंत्रण पद्धती 2 आहे मुख्य. रोग आणि किडीमध्ये आपण बघितलं त्याच धर्तीवरती हे पुस्तक आहे. तर नियंत्रणाच्या 2 पद्धती आहेत. एक आहे ती प्रतिबंधात्मक आणि दुसरी आहे ती नियंत्रणात्मक किंवा निवारणात्मक. ह्याच्यामध्ये दोन्हीत काय फरक आहे की तण येण्यापूर्वी बंदोबस्त करायचा आणि हा जो तण आल्यानंतर बंदोबस्त करायचा. रोग आणि किडीसारखंच आहे. म्हणजे ह्याला म्हणतात इंग्लिशमध्ये प्रिव्हेंटिव्ह, ह्याला म्हणतात क्युरेटिव्ह. म्हणजे व्यायाम करणं हे प्रिव्हेंटिव्ह आहे, व्यवस्थित आहार घेणं, विश्रांती घेणं प्रिव्हेंटिव्ह आहे, आणि आजारी पडल्यानंतर गोळ्या घेणं, औषध घेणं, सलाईन घेणं हे क्युरेटिव्ह आहे मेजर. तर असा हा 2 भाग आहे. तर आता नियंत्रणात्मक मध्ये काय आहे ते आपण नंतर बघू. पहिला प्रतिबंधात्मक बघूया. त्याच्यामध्ये काय करायचं, बांध स्वच्छ ठेवायचे, पडीक जमीन ठेवणे नाही. पडीक जमिनीतून पाण्याचा पाठ येत असेल तर जास्त काळजी घ्यायची, कारण त्यातून त्या पडीक जमिनीतून त्या पाठाबरोबर तणाचं बी येतं आणि त्या ठिकाणी समस्या होते. त्यानंतर जे शेणखत आपण वापरतोय ते दर्जेदार असावं. शेणखताच्या त्या उकिरड्याच्या ठिकाणी जर तण माखला असेल तर त्याचं बियाणं त्या खताबरोबर आपल्या शेतामध्ये पोचतं.
नांगरणी करत असताना काळजी घ्यायची, त्या अवजारांना तण त्याचे बिया चिकटून येण्याची काळजी घ्यायची, खोल नांगरट करायची, त्यानंतर पिकाची फेरपाट करायची. विशेषतः तागाचं आपण प्लॅटिंग त्याला केलं फेरपारटीमध्ये किंवा पिकं बदलून आपण केली, काही अधिक अंतरावरची पिकं केली, काही गर्दीची पिकं केली, तर मग त्याच्यामध्ये काही भाग जमिनीचा वाढतो पिकाच्या लागणीसोबत, ज्याला जास्त मशागत लागते. विशेषतः तंबाखूसारखं पीक उभ्या आडवी त्या ठिकाणी कोळपणी करतात लोकांनी, त्या ठिकाणी तणाचं क्षेत्र कमी होत असतं, अनुभव आहे. त्यामुळं पिकाची फेरपाट केली की सलग तुम्ही ठराविक पिकं जर केली, पाणी तुम्हाला जास्त द्यावं लागतं. जेवढं पाणी आपण जास्त देऊ तेवढं तण वाढतं. त्यामुळे काही पिकं कोरडवाहू असावीत आणि काही पाण्याची असावीत. कोरडवाहू पीक केलं तर त्याला तणाला पाणी कमी होत असल्यामुळं तणाचं प्रमाण कमी होतं, असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे शेणखत स्वच्छ वापरायचं, नांगरणी व्यवस्थित करायची, फेरपाटीचं तंत्र वापरायचं, त्यानंतर बांध बंदिस्ती व्यवस्थित करायची, तण विरही ठेवायचं, पडीक जमीन ही समस्या चांगल्या पद्धतीने हाताळायची. त्यामुळं तणाचं बियाणं शेतामध्ये येणार नाही. आणि जे बियाणं वापरायचं आहे ते तण विरहित असणाऱ्या दर्जेदार पद्धतीच्या कंपनीचं बियाणं वापरायचं. हे एवढे मुद्दे आपण जर केले तर ही प्रतिबंध झाला. लक्षात येईल, प्रतिबंध म्हणजे तण येण्यापूर्वी ही काळजी घ्यायची असते. त्यातून तण आलं तर काय करायचं, तर त्यामध्ये आता पुढची बघूया. पहिली आहे ती यांत्रिक पद्धत आहे. यांत्रिक म्हणजे हाताने वेचणं, उपटून घेणं किंवा सॅम्पल आपण हाताने उपटून घेणं किंवा खुरपणी करणं, बांधणी करणं. नंतर दुसरं आता ताग लागवड. ताग लागवडीचं काय, गर्दी करून म्हणजे सूर्यप्रकाश मिळून द्यायचं नाही, वाढणाऱ्या जमिनी लगत वाढणाऱ्या तणाला सूर्यप्रकाश मिळू द्यायचं नाही, अशा पद्धतीने तागाचं प्लांटिंग करायचं, ताग पीक घ्यायचं. त्यानंतर तिसरं सांगितलं या ठिकाणी एकात्मिक. एकात्मिक मुद्दा थोडासा नंतर आपण घेऊ. आणि नंतर आहे तो रासायनिक. तर एकात्मिक याचा अर्थ काय आहे, याच्यामध्ये सगळ्या पद्धती वापरायच्या. म्हणजे यांत्रिक वापरायची, त्यानंतर जैविक वापरायची पद्धत, त्यानंतर ताग प्लांटिंग वापरायचं आणि शेवटी रासायनिक वापरायचं. त्यानंतर एकात्मिक गरजेचं वापरायचं. आता ह्यामध्ये जैविक शब्द नवीन आहे. आता जैविक कीड नियंत्रण आपण बघितलं परवा, म्हणजे मित्र किडीच्या माध्यमातून आपल्या नुकसान करणाऱ्या किडींना खाऊन किडीला मारायचं, त्याला जैविक पद्धत म्हणतात. तशा पद्धतीनं ह्याच्यामध्ये काही भूंगले आहेत, झायगोग्रामासारखे. झायगोग्रामा काय बेटल आहे, हे जर आपण गाजर गवतावरती आपण सोडले तर हे खाऊन फसतो करायला गाजर गवता. गाजर गवताला बिया येऊ देत नाहीत, त्यामुळे त्याचा बंदोबस्त होतो. त्याला म्हणायचं जैविक. तर जैविक कीड नियंत्रण म्हणजे काय, विशिष्ट प्रकारच्या तण खाणाऱ्या किडींचा वापर करून तणांचा बंदोबस्त करणं. लक्षात येईल जैविक नियंत्रण म्हणजे काय. मग आता आपण हे जेव्हा वापरतो जैविक पद्धत, तेव्हा रासायनिक वापरून चालत नाही तिथे. तर रसायन आपण फवारली तर ह्या मित्र किडींचा बंदोबस्त म्हणजे त्या ठिकाणी मारल्या जातात. हे एवढं करून जर उपयोग होत नसेल, एवढं करून तर रासायनिक वापर. मग आज पद्धत कशी आहे, हे टप्प्याला लोकांनी सोडून दिलेत. बांधण सोडून दिले, वेचून काढणं सोडून दिले, ताग प्लांटिंग करणं हे सोडून दिलं. त्याचं अजून बऱ्याच लोकांना माहिती नाही. झायगोग्रामा किंवा अशा मित्र किडी असतात, मित्र कीटक असतात, ते तणांना खातात ही माहितीच नाही. त्याचा वापर तर झालेलाच नाही. सरळ उठतात आणि तणनाशक फवारतात रासायनिक म्हणजे. मग ही जेव्हा पद्धत वापरतो ही शेवटची पद्धत आहे. याच्यानंतर पुढची स्टेप नाही आहे का. ह्या पायऱ्या करत करत जावं तरच त्याचा फायदा आहे. तणनाशक वापरणं सोपं आहे, मात्र बऱ्याच लोकांचं तणनाशक वापरल्यामुळे जमिनीचा प्रत खराब होतो का असा विचारण्याचा भाग अलीकडे येत चाललाय. तर उत्तर त्याचं खरं आहे. म्हणजे जेव्हा आपण फवारतो तणनाशक तेव्हा जमिनीतील 1 इंचापर्यंतच्या जेवढ्या पूरक जीवाणूंची उपस्थिती सगळी मारल्या जातात. त्यामुळे जमिनी खराब होतातच, अंश त्याचा कमी होतो, घटक कमी होतात. मग पुन्हा काय करतात लोक, तणनाशक वापरायचं, पुन्हा खतं वापरायची तशी, आणि मग त्या जमिनीचा पोत किंवा उत्पादन क्षमता चांगली ठेवायचा प्रयत्न करतात. का तर बाकीच्या पद्धती थोड्याशा जिकिरीच्या आहेत, कष्टाच्या आहेत, त्यावरती विश्वास पण नाही आहे लोकांचा, थोडासा धीर नाही आहे. त्यामुळे ही पद्धत खूप प्रचित आहे. ह्याच्यामध्ये मग तणनाशक वापरत असताना, तणनाशक म्हणजे काय, तणांचा बंदोबस्त करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या रसायनांना तणनाशक असं म्हणतात. याला इंग्लिशमध्ये विडीसाइड्स किंवा हर्बिसाइड्स हे 2 शब्द आहेत.
विडीसाइड्स तुम्हाला मी काल सांगितलं, तशाच पद्धतीने हर्बिसाइड्स म्हणतो. विडीसाइड्स किंवा त्याला हर्बिसाइड्स म्हणतात. हर्ब म्हणजे हर्ब याचा अर्थ वनस्पती, कोमल खोड असणाऱ्या वनस्पती किंवा लाकडाचा भाग नसणाऱ्या वनस्पती, त्याला हर्ब असं म्हणतात. तणामध्ये असंच आहे, याच्यामध्ये कुठे लाकडाचा भाग नसतो. साईडचा अर्थ मारणारे, म्हणजे जेव्हा आपण तणनाशक रूपातील रसायनांचा उपयोग करून तणांचा बंदोबस्त करतो त्याला म्हणायचं रासायनिक पद्धत. कळेल? लक्षात येतं काय? जेव्हा रसायन रूपातील औषधांचा वापर करून तणांचा बंदोबस्त करतो त्याला रासायनिक पद्धत असं म्हणतात. आता हे म्हटलं तरी याच्यामध्ये पण आपल्याला माहित पाहिजे की कुठलं औषध वापरायचं, राऊंडअप वापरायचं, 2,4-D वापरायचं, ग्लायसिल वापरायचं, ग्लायसोफेट वापरायचं, मिरायकत्र वापरायचं, का कोण आणि कोणतं वापरायचं. तर हे वापरत असताना दोन ह्यात प्रकार आहेत. काही तणनाशकं जी आहेत ती तणाची उगवण होण्यापूर्वी वापरतात, त्याच्यामध्ये विशेषतः अट्राटाप नावाचं तणनाशक आहे. तर ते तण उगवायच्या आधी फवारून द्यायचं, तण उगवायची वाट बघायची नाही. दुसरा प्रकार आहे तण उगवल्यानंतर फवारायची. मग त्याच्यामध्ये पीक कोणतं आहे, एकदल पीक आहे का, म्हणजे ज्वारी, बाजरी, गहू, असं त्याचे 2,4-D फवारायचं. आणि द्विदल पीक असेल तर वाटाणा असेल, भुईमुग असेल तर त्याच्यासाठी बॅसाली नावाचं तणनाशक फवारायचं. तर हे त्याचा अभ्यास जो आहे तो हा तांत्रिक माहितीचा भाग आहे. तणनाशक वापरणं किंवा जेव्हा आपण रासायनिक पद्धतीने शेती करतो, रासायनिक खत घालतो, त्यासाठी सुद्धा तुम्हाला थोडंसं अधिक ज्ञान असणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये काही चुका झाल्या, फवारणीमध्ये काही समस्या आल्या, त्या चुकीच्या पद्धतीने फवारत गेलो आपण तर त्याच्यामध्ये तेवढे रिझल्ट येत नाही. तणनाशक फवारताना असं तणनाशक फवारत पुढे जायचं नाही. तणनाशक फवारताना असं पाठवून घ्यावं, म्हणजे कसं तणनाशक फवारताना पुढे गेला तर जेवढ्या भागात पाऊस पडेल तेवढ्या भागात तणनाशक लागत नाही, तेव्हा फवारताना उलटे यायचं असं पाठवून. ही पहिली पद्धत. म्हणजे अशा गोष्टी तुम्हाला माहित पाहिजे. त्यानंतर तणनाशक फवारताना पीक कोणतं आपण करणार आहोत हे माहिती पाहिजे, कोणतं पिकामध्ये मारणार आहोत हे माहिती पाहिजे. सुरुवातीच्या टप्प्यात तुम्ही थोडंसं काउंटरला ती माहिती देऊन तशा पद्धतीनं तुम्ही व्यवस्थित तणनाशक घेऊन फवारावं एवढ्या ठिकाणी सांगता येईल. त्यानंतर जोरदार वारा सुराचा तणनाशक फवारायचं नाही, असे काही प्रिकॉशन्स घेऊन हे वापर करायचा. तर अशा पद्धतीने घ्या तण नियंत्रणाच्या पद्धती आहे. ठीक आहे. हा वेळ तर तुम्ही शंका असतील विचारा.